नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. की चंद्रग्रहण कधी, कुठे, कसं दिसणार आहे, त्याचबरोबर ग्रहण काळात काय करावे, काय करू नये, आणि सूतक काळ किंवा ग्रहणाचे वेध कधीपासून सुरू होणार आहे. तर अशी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यंदा फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा ही 2 दिवसात विभागली गेलेली आहे. म्हणजे 2 मार्च आणि 3 मार्च. तर 2 मार्च सोमवारच्या दिवशी फाल्गुन पौर्णिमा प्रारंभ हा सायंकाळी 5:55 सुरू होणार आहे. म्हणजे जवळजवळ 6 वाजेपासून पौर्णिमा सुरू होणार आहे सोमवारच्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 पौर्णिमा समाप्ती आहे. तर हा ही पौर्णिमा तिथीची वेळ आहे. तर सोमवारी 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 फाल्गुन पौर्णिमेला सुरुवात होत आहे. तर शास्त्रानुसार ज्या दिवशी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतरची जी वेळ असते, तर ती पौर्णिमा म्हणजे ती वेळ पौर्णिमा गृहीत धरली जाते. तर त्या वेळेची जी पौर्णिमा असते त्याच दिवशी होलिका दहन करणे उचित मानले जाते. तर यावर्षी हा योग 2 मार्च रोजी जुळून येत असल्याने आपल्याला 2 मार्च म्हणजे सोमवारच्या दिवशी सायंकाळी होळी प्रज्वलित करायची आहे. त्याचबरोबर होळीची आपण दरवर्षीप्रमाणे जशी पूजा करतो, तशी आपल्याला होळीची पूजा करायची आहे. आणि मंगळवारी बघा 3 मार्च रोजी रसोदीत चंद्रग्रहण आहे. धर्मसिंधू या ग्रंथातील नियमानुसार जर दुसऱ्या दिवशी ग्रहण असेल, तर त्यापूर्वीच्या दिवशीच होलिका दहन करणे श्रेयस्कर असते. म्हणूनच ग्रहणाचे नियम आणि पौर्णिमेची व्याप्ती लक्षात घेऊन आपण सोमवारीच होळी साजरी करायची आहे. म्हणजे होळीची पूजा करायची आहे. जो काही आपण नैवेद्य वगैरे दाखवत असतो तो दाखवायचा आहे आणि होळीचा सण साजरा करायचा आहे. तर आता होळीचा सण हा नेहमी 2 दिवस साजरा केला जात असतो. म्हणजे एक दिवस होलिका दहन असतं. होळीची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे यंदा मंगळवार 3 मार्च रोजी धुलीवंदन असेल. मात्र या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे ग्रहणाचे वेध आणि संपूर्ण नियम लक्षात घेऊन आपण हा सण साजरा करायचा आहे. तर 2026 मधील पहिले चंद्रग्रहण 3 मार्च रोजी होणार असून ते खग्रास स्वरूपाचे असेल. भारतात हे ग्रहण सुमारे 25 मिनिटे दिसणार आहे. जगातील विविध भागात हे दृश्य अधिक काळ अनुभवता येईल. पहिले चंद्रग्रहण 3 मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेला होणार असून हे खग्रास स्वरूपाचे असेल आणि पंचांगानुसार हे ग्रहण ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. भारतात हे ग्रहण ग्रस्तोदय स्वरूपात दिसणार असल्याने त्याचा अनुभव आपल्याला फक्त मर्यादित कालावधीसाठीच घेता येणार आहे. तर 3 मार्च 2026 रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3:20 ग्रहणास सुरुवात होईल आणि सायंकाळी 6:47 समाप्ती होईल. एकूण कालावधी 3 तास 27 मिनिटांचा असेल. खग्रास अवस्था सायंकाळी 4:34 ते 5:33 दरम्यान राहील. म्हणजेच सुमारे 59 मिनिटे पूर्ण चंद्राची छाया असेल, म्हणजे ग्रहणाची छाया असेल. तर हे ग्रहण मंगळवारी 3 मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी लागणार आहे. सूतक काळ ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. त्यानुसार सकाळी 6:20 सूतक काळ लागू होईल. जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, तेव्हा चंद्रग्रहण होत असते. खग्रास स्थितीत चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या गडद सावलीत जातो. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाला विशेष महत्त्व दिले जाते. तर हे चंद्रग्रहण म्हणजे 3 मार्च रोजी जे खग्रास चंद्रग्रहण होणार आहे, तर ते भारतात ग्रस्तोदीत दिसणार आहे. म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल. भारतात कोठेही या ग्रहणाचा स्पर्श मध्य दिसणार नाही. म्हणजे स्पर्शकाळ आणि मध्यकाळ दिसणार नाही. तर गुजरातमधील राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागड, गांधीधाम या प्रदेशामध्ये सायंकाळी 6:48 नंतर सूर्यास्त होत असल्याने या प्रदेशात हे ग्रहण दिसणार नाही. म्हणून त्या प्रदेशात ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नयेत. ग्रहणाचा पुण्यकाळ हा चंद्रोदयापासून म्हणजे ग्रहण मोक्षापर्यंत अल्पकाळ पुण्यकाल आहे. हे ग्रहण ग्रस्तोदीत असल्याने दिनांक 3 मार्च 2026च्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत. म्हणजे सायंकाळी 6:48 पर्यंत ग्रहणाचे वेध पाळायचे आहेत. लहान मुले, आजारी व्यक्ती, अशक्त व्यक्ती आणि गर्भवतींनी सकाळी 11 पासून मोक्षापर्यंत वेध पाळायचे आहेत. म्हणजे 3 मार्च 2026ला धुलीवंदनच्या दिवशी सकाळी 11 पासून ते 6:48 पर्यंत ग्रहणाचे वेध पाळायचे आहेत. आणि या वेदकाळामध्ये स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्मे इत्यादी करता येते. वेदामध्ये भोजन निषेध आहे, म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत. मात्र वेदकाळामध्ये इतर आवश्यक असे पाणी पिणे,
मलमूत्रोत्सर्ग करणे, झोप घेणे ही कर्मे करता येतात. ग्रहण पर्व काळामध्ये म्हणजे आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून ते मोक्षापर्यंत सायंकाळी 6:48 या काळात पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत. नंतर ग्रहणाचे राशी परत्वे फल मिथुन, तुला, वृश्चिक, मीन या राशींना शुभ फल, मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना मिश्र फल, वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना अनिष्ट फल आहे. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये. सूर्यास्त होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान यापैकी जे शक्य असेल ते करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुनरर्चन चंद्रग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. चंद्रग्रहण ही केवळ एक खगोलशास्त्रीय घटना नसून आध्यात्मिक दृष्टीने हा काळ अत्यंत संवेदनशील मानला जातो. या काळामध्ये वातावरणातील सूक्ष्म लहरींचा परिणाम आपल्या अन्नावर आणि मनावर होत असतो. म्हणजे ग्रहण कोणी पाळावे आणि कोणी टाळावे, तर सामान्य निरोगी व्यक्तींनी ग्रहण आणि त्याचे वेध आवर्जून पाळावेत. ग्रहणाच्या काळामध्ये शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचे रक्षण करणे महत्त्वाचे असते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, आजारी माणसे आणि गर्भवती महिलांना ग्रहणाचे कडक नियम पाळण्यात म्हणजे कडक नियम नाही पाळले तरीही चालेल. त्यांनी त्यांच्या तब्येतीनुसार आहार आणि विश्रांती घ्यावी. मात्र शक्य असल्यास देवाचे नामस्मरण नक्की करावे. आता आहारविषयक काही नियम असतात ग्रहणामध्ये. तर ग्रहणाचे वेध लागल्यापासून म्हणजे सूतक काळामध्ये जेवण टाळावे. शिजवलेले अन्न शिजवलेले अन्न ग्रहण काळामध्ये दूषित होते असे मानले जाते. त्यामुळे ग्रहण लागण्यापूर्वीच जेवण उरकावे आणि ग्रहण काळामध्ये पाणी पिणेही शक्यतो टाळावे. मात्र गरज पडल्यास तुळशीचे पान टाकलेले पाणी प्यावे. किंवा आपल्या अन्नामध्ये सुद्धा तुळशीचे पानं तुम्ही टाकून अन्न ग्रहण करू शकतात. त्याचबरोबर घरात असलेले दूध, दही किंवा साठवलेले पाणी यामध्ये तुळशीचे पान किंवा दर्भ टाकावेत. त्यामुळे त्यातील नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतात आणि ग्रहणाच्या लहरींचा त्यावर परिणाम होत नाही. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून ताजे शिजवलेले अन्न खाणे उत्तम मानले जाते. त्यानंतर ग्रहण काळात आपण म्हणजे काही गोष्टी वर्ज्य असतात किंवा काय गोष्टी टाळायच्या तर ते बघूया. ग्रहण सुरू असताना झोपणे टाळावे. परंतु हे आजारी लोकांसाठी किंवा लहान मुलं वगैरे असतील त्यासाठी अपवाद आहे. ग्रहण काळामध्ये भाजी चिरणे, कापड कापणे किंवा शिवणकाम करणे अशुभ मानले जाते. कोणतेही नवीन किंवा महत्त्वाचे काम ग्रहण काळामध्ये सुरू करू नये. ग्रहण काळामध्ये मंत्रसाधना किंवा नामस्मरण करणे महत्त्वाचे मानले जाते. तर ग्रहण काळ हा मंत्रसिद्धीसाठी आणि नामस्मरणासाठी सर्वोत्तम मानला जातो. तर या काळामध्ये केलेला जप 1000 पटींनी अधिक फळ देतो असे म्हणतात. तर ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणावा. नकारात्मकता दूर करण्यासाठी हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण पठण करावे. आपल्या कुलदैवतेचे नाव घेणे सर्वात जास्त प्रभावी ठरते. तर असे काही मंत्र आहेत तर ते आपण ग्रहणाच्या काळात म्हणावे किंवा या सर्व मंत्र साधना कराव्यात. तर अशा प्रकारे आपण 2 मार्चला म्हणजे सोमवारच्या दिवशी होलिका दहन म्हणजे होळीची पूजा करून दुसऱ्या दिवशी 3 मार्चला आपण चंद्रग्रहणाचे सर्व नियम पाळून किंवा सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण धुलीवंदन किंवा रंगपंचमीचा सण तुम्ही साजरा करू शकतात. आणि संपूर्ण माहिती आपण चंद्रग्रहण तसेच होळीविषयी जाणून घेतलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहे. तर त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.